नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. वातावरणीय बदलाला सुरुवात झाली आहे आणि ती आपल्याला या ठिकाणी अभ्यासणं आवश्यक आहे. आपण बघतो या ठिकाणी एक WD आहे. त्यानंतर पूर्व भारतामध्ये अतिशय अनुकूल वातावरण आहे आणि आपल्याला आता या ठिकाणी खास करून वातावरणीय बदल होतील, कारण हा संपूर्णपणे मान्सूनसाठी अनुकूल असलेला पट्टा आहे. या ठिकाणी बाष्प वाढत जाईल, वादळं तयार होतील आणि भारतीय हवामानावर परिणाम करतील असा अंदाज आहे. आज 26 तारखेला देखील शीतडोम कायम असणार आहे. ही उष्णतेची लाट कमी होण्याचा कुठलाही मार्ग सध्या उपलब्ध नाही. महाराष्ट्रात विदर्भात उष्णतेची लाट दाखवण्यात आली आहे. इतरत्र हलक्या पावसाचं क्षेत्र दाखवण्यात आलंय. 27 तारखेला या वातावरणात विशेष बदल होईल असं काही वाटत नाही. मध्य भारतावर आणि उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम आहे. ज्या जम्मू आणि काश्मीरमध्ये मायनसमध्ये आपण तापमान बघतो, त्या ठिकाणी आपल्याला उष्णतेची लाट दिसते आहे. ही गंभीर गोष्ट आहे, कारण हा हवामान बदलाचा प्रभाव आहे. 28 तारखेला मात्र उष्णतेच्या लाटेच्या प्रभावात मोठी घट येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचा अपवाद वगळता इतर ठिकाणी पावसाचं वातावरण निर्माण होऊ शकतं असा अंदाज आहे. आणि 28ला या मॉडेलने देखील विदर्भात पावसाची शक्यता दाखवली आहे. म्हणजे थोडक्यात आता पूर्व भारताच्या दिशेने मान्सूनपूर्व पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढू शकतात असा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने भारतामध्ये पावसाळी ॲक्टिव्हिटीज या साधारण 29ला वाढताना दाखवलेल्या आहेत आणि हा अंदाज आपण काल पण बघितला, परंतु अंदाजात सारखा बदल होत असतो. त्यामुळे आज जरी उष्णतेची लाट दाखवली नसली आणि पावसाचं प्रमाण घटलं तर उष्णतेची लाट पुन्हा कंटिन्यू होऊ शकते, हे लक्षात ठेवा. 30 तारखेला देखील उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी दाखवण्यात आलेला आहे. म्हणजे वातावरणीय बदलाची शक्यता आहे आणि हिमालयाला संलग्न अशा प्रकारे जी राज्य आहेत त्या ठिकाणी पावसाचा प्रभाव राहणार आहे. 1 मेला मात्र आपल्याला या वातावरणात मोठी घट आपल्याला बघायला मिळू शकते. आपण पावसाळी वातावरणाचा प्रभाव उत्तर भारतामध्ये, पूर्व भारतामध्ये आणि थोड्या फार प्रमाणामध्ये सोलापूर, कोल्हापूर, सांगली भागामध्ये, त्याचबरोबर उत्तर कर्नाटक, तेलंगणामध्ये आणि कोस्टल कर्नाटक, केरळमध्ये आपल्याला थोडं पावसाळी वातावरण दिसतंय. आपण जेव्हा हवामान अंदाज सांगायला सुरुवात केली तेव्हापासून आपण हा JFS मॉडेलचा अंदाज वापरतो, सगळ्या सीझनमध्ये वापरतो आणि आपण बघतो की यामध्ये आपल्याला सध्या 26 तारखेला उत्तर भारत आणि पूर्व भारतात थोडं वातावरण दिसते. शिवाय अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान थोडं वातावरण तयार होते, परंतु ते फार प्रभावी नाही अजून. थोडं विदर्भामध्ये आपल्याला 29 तारखेला JFSने अंदाज दिलेला आहे. उत्तर पूर्व दक्षिण भारतामध्ये, म्हणजे आपण या भागाविषयी बोलतोय, हा जर भाग सोडला तर संपूर्ण भारतामध्ये बाकी ठिकाणी पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढणार आहेत. उष्णतेच्या लाटेचा कहर भारतामध्ये झालेला आहे. काही ठिकाणी 45°C म्हणजे खास करून अकोला आणि अमरावतीच्या काही भागात कर्कवृत्त या ठिकाणाहून जात असल्यामुळे या ठिकाणी उष्णतेचं नेहमीच प्रमाण जास्त असतं. विदर्भामध्ये खास करून या ठिकाणी काल 45.6% उष्णतेची नोंद या ठिकाणी झालेली आहे आणि महाराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा म्हटलं तरी चालेल. आता राजस्थानमध्ये उद्यापासून उष्णतामान वाढेल असं दिसतंय. आपण बघितलं 29ला पाऊस वाढेल, उष्णतेची लाट कमी होईल, परंतु JFSच्याच उष्णतेसंदर्भात देण्यात येणाऱ्या अंदाजामध्ये अशी कुठलीही घट दाखवण्यात आलेली नाही. जास्त पावसाच्या ॲक्टिव्हिटीज नाहीत, त्यामुळे आपण या ठिकाणी केवळ टप्प्याटप्प्याने अंदाज बघतो. 5 तारखेपर्यंत JFS मॉडेलने महाराष्ट्रात विशेष पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही. हाच अंदाज आपण जेव्हा ECMWF मॉडेलनुसार बघतो तेव्हा विशेष पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही. आयकॉन मॉडेलने देखील विशेष पावसाचा अंदाज सध्या तरी महाराष्ट्रात पुढील 5 दिवसात दिलेला नाही. 3 तारखेपर्यंत जरी आयकॉन मॉडेलचा अंदाज बघितला तरी विशेष पावसाची नोंद महाराष्ट्रात होणार नाही. आपण जेव्हा देश पातळीवर हाच अंदाज बघतो तेव्हा महाराष्ट्र
आणि उत्तर कर्नाटक वगळता JFS मॉडेलने संपूर्ण भारतामध्ये पुढील 15 दिवसामध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. आपण SMWच्या AIFS मॉडेलचा अंदाज जर बघितला तर महाराष्ट्राच्या दक्षिणी भागामध्ये म्हणजे खास करून दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्रात थोडा अंदाज, थोडा पूर्व विदर्भात अंदाज दिला आहे. म्हणजे या मॉडेलने थोडा अंदाज बदललेला आहे आणि या ठिकाणी कमी पावसाचा अंदाज दिलेला आहे. मात्र मान्सूनच्या मोठ्या हालचाली दोन्ही समुद्रांमध्ये आपल्याला लवकरच होताना दिसतील असं देखील या मॉडेलने सांगितलेलं आहे. या आठवड्यात एक कमी दाबाचं क्षेत्र श्रीलंकेच्या आजूबाजूने तयार होणं अपेक्षित आहे. मान्सूनचं खरं वातावरण हे तसं तिसऱ्या आठवड्यामध्येच दाखवण्यात आलेलं आहे, परंतु चौथ्या आठवड्यामध्ये मेच्या दोन्ही समुद्रात वादळी सिस्टम विकसित होतील हा अंदाज कायम आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यातील सिस्टम ही बंगालच्या उपसागराऐवजी अरबी समुद्रात अधिक तीव्र होईल असं दिसतंय. आपण जूनच्या अंदाजावर लक्ष केंद्रित करतो. जूनचा अंदाज सारखा बदलतोय. काल आपल्याला जो काही मराठवाड्याच्या भागात कमी दाखवलेला पाऊस आज मात्र तो वाढलेला आहे आणि केवळ विदर्भामध्ये आपल्याला कमी पावसाचा अंदाज दिला जातोय. त्यामुळे CFS मॉडेलचा अंदाज हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपल्याला जूनमध्ये महाराष्ट्रामध्ये चांगल्या पावसाचे संकेत येऊ लागले आहेत. अतिवृष्टी ही कोकणामध्ये होणार आहे. अतिवृष्टी कोकणातील SIPS मॉडेलने देखील मान्य केलेली आहे आणि संपूर्ण भारतामध्ये मुख्यत्वे करून महाराष्ट्रात सर्वाधिक चांगला पाऊस जूनमध्ये पडेल असा देखील अंदाज देण्यात आला आहे. आपण जर ग्लोबल ट्रॉपिकल हजार्ड आउटलुक बघितला तर यामध्ये आपल्याला साधारणपणे या ठिकाणी 6 मे ते 12 मे या ठिकाणी वातावरण बदलताना दिसते. वादळास पोषक तीच परिस्थिती आपल्याला या ठिकाणी देखील हिंदी महासागरामध्ये वातावरण बदलताना दिसते. म्हणजे साधारणपणे 29 एप्रिल नंतर वादळी वातावरणासाठी पोषक स्थिती या मॉडेलने दाखवली आहे. काल देशामध्ये 25 तारखेला 47 अंशाचा टप्पा बिहारमध्ये गाठलेला आहे. त्यानंतर 46 अंशावर देखील उत्तर प्रदेश आणि बिहार या ठिकाणचेच काही शहरं आहेत. आज दिवसभरामध्ये विशेष असं वातावरण महाराष्ट्रात बनेल असं वाटत नाही, परंतु थोडं पुणे जिल्ह्याच्या किंवा नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये, अहिल्यानगरच्या पश्चिमी भागामध्ये थोडं वातावरण बनू शकतं आज. म्हणजे आपण बघतो की शिरूर, पुणे, श्रीगोंदा, कर्जत या भागामध्ये थोडं वातावरण दाखवलं जातं आहे. इतर भागामध्ये फारसं वातावरण नाही आहे आणि आपल्याला प्रत्येक दिवशी यापुढे हे वातावरण थोडं कमजोर स्थितीमध्ये दिसतंय. 27ला थोडं सोलापूरच्या आजूबाजूने वातावरण दाखवलं जातं आहे. 28लाही एवढं वातावरण नाही आहे. 29लाही जास्त वातावरण नाही. 30 तारखेपासून आपण सांगितलेले वाऱ्यांचा वेग वाढेल आणि त्यामुळे या वाऱ्यांच्या वेगाबरोबरच आपल्याला सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर ढगाळ परिस्थिती वाढताना दिसणार आहे. प्रत्येक दिवशी सकाळी आपल्याला मोठ्या प्रमाणात ढग हे सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर कोकण किनारपट्टीला दिसू शकतात आणि हे एक संकेत आहेत की मान्सूनला पोषक वातावरण तयार होत आहे. यातून पाऊस पडेल का, तर अतिशय हलके शिडकावा काही ठिकाणी होऊ शकतो. विशेष पाऊस यामधून नोंदला जाणार नाही. आता कोकण किनारपट्टीला सगळेच मॉडेल पुढे म्हणजे साधारण मेच्या सुरुवातीपासूनच ढग जमा होतील असं दाखवू लागले आहेत आणि हे लवकर येणाऱ्या मान्सूनचे संकेत आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये विशेष पावसाचा अंदाज नाही आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.